मनोज जरांगे यांचं अंतरवाली सराटीमध्ये भर उन्हात आमरण उपोषण, शेतात बाज टाकून जरांगे उपोषणाला बसले। सावलीत बसा विखेंची जरांगेंना विनंती, तर मी उन्हात पण सरकारला चटके बसतील, जरांगेंचा सरकारला इशारा। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली जरांगेंची भेट, जरांगेंच्या 12 मागण्यांवरती सरकारचं आश्वासन, आश्वासनाचा ड्राफ्ट जरांगेंना दिला, संध्याकाळपर्यंत जरांगे घेणार निर्णय। सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी महाधिवक्त्यांच्या कोर्टात चेंडू, सरकार महाधिवक्त्यांचं कायदेशीर मत घेणार, मंत्री राधाकृष्ण विखेंचीही माहिती समोर। स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्याबाबत महिनाभरामध्ये कारवाई करू, जात पडताळणी प्रमाणपत्रांचा 15 दिवसांमध्ये आढावा घेणार, सरकारचं जरांगेंना आश्वासन। कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी एसओपी तयार, नोंदी शोधणं, प्रमाणपत्र वाटप आणि जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आरक्षणाच्या तक्रारीसाठी 8 दिवसांमध्ये हेल्पलाईन सुरू करणार, विखेंचं जरांगेंना आश्वासन। मराठा आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 15 दिवसांमध्ये अर्थसहाय्य दिलं जाईल, कामामध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती शिस्तभंग विषयक कारवाई करू, असा सरकारचा इशारा। मनोज जरांगे यांच्या प्रश्नांवरती सरकार सकारात्मक, तर मराठा समाजासाठी मी आणि शिंदेंनी घेतलेले निर्णय आतापर्यंत इतिहासात कुणीही घेतलेले नाही, फडणवीसांचे स्पष्टोक्ती। ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरू, जरांगेंना वेगळं आरक्षण द्या, आमच्या ताटातलं देऊ नका, बोगस ओबीसी आमच्यामध्ये आल्यास समाज पेटून उठेल, बबनराव तायवाडे यांचा सरकारला हा इशारा। निर्णय घेताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, एकाच्या ताटातलं आरक्षण दुसऱ्याला देणार नाही, महायुती सर्व समाजाच्या हिताचाच निर्णय घेणार, फडणवीसांची भूमिका समोर। राष्ट्रवादीशी माझे भावनिक संबंध, हा माझ्यासाठी अवघड क्षण, पक्षप्रवेशाबाबत शरद पवार यांच्याशी काहीही बोलणं झालेलं नाही, फक्त सुप्रिया सुळेंना माझी अडचण सांगितली आहे, भाजप पक्षप्रवेशापूर्वी तनपुरेंची प्रतिक्रिया।